आता जो पार्ट आहे आपण पुढचा एक एक स्टेजेस आपण पाहून घेणार आहोत. ज्या पाहिलं होते की ट्रान्सफर स्टेज. आता या ट्रान्सफर स्टेज मध्ये आपण एक एक टॉपिक याच्यातला बघितला होता, तर तो एक एक टॉपिक आपण रिकॅप करणार आहोत. ओके, मग सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सफर स्टेज काय आहे हे समजून घेऊयात. म्हणजे इथं जे डिझोल्युशन प्रोसिजर मध्ये पाहिलं होतं सिंपल डिझोल्युशन, याच्यामधले एक एक स्टेज आणि त्याची एंट्री आपण पाहून घेणार आहोत. तर चालू करूया ट्रान्सफर स्टेजला. फर्स्ट स्टेज ट्रान्सफर स्टेज. आता या ट्रान्सफर स्टेज मध्ये काय करायचे आपल्याला, जे ऍसेट्स आहेत बा ऍसेट सेल करून कॅश आणायची आणि लायबिलिटी पेड करायची. ही प्रोसेस आपल्याला याच्यामध्ये करायची. काय प्रोसेस करायची? ऍसेट सेल करायची आणि लायबिलिटी पेड करायची. पण त्याच्या अगोदर ऍसेट क्लोज करावी लागेल आणि लायबिलिटी क्लोज करावी लागेल. आता ऍसेट क्लोज का करायची? कारण त्या ऍसेटला परत सेल करायचं आणि त्या ऍसेटचं अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. म्हणून ऍसेट अकाउंट क्लोज करून रिअलायझेशनला पाठवायचे. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, ऍसेट ट्रान्सफर करणार रिअलायझेशनला आणि लायबिलिटी ट्रान्सफर करणार आपण रिअलायझेशन अकाउंटला. मग या ट्रान्सफर स्टेज मध्ये आपल्याला काय करायचे, ऍसेट्स अँड ऍसेट्स ट्रान्सफर टू realization account. Asset transfer to realization account. आता ऍसेट कॅश मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाठवायचे. एक्सेप्ट याच्यात या खालील ऍसेट्स येणार नाहीत. एक्सेप्ट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट बॅलन्स. ऍसेट पाहतोय आपण, ऍसेटला बॅलन्स असतो डेबिट. त्याच्यानंतर ऍडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट. ऍडव्हर्टायझिंग सस्पेन्स म्हणजे थोडक्यात फिक्टिशियस ऍसेट्स आपल्याला ट्रान्सफर करायच्या नाही. ओके, मग ऍसेट ट्रान्सफर करणं म्हणजे काय? ऍसेट क्लोज करतोय म्हणजे ऍसेटला डेबिट बॅलन्स असेल तर त्याला आपण देणार क्रेडिट बॅलन्स. जर्नल एंट्री काय येणार आपली इथं, तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट, realization account debit to respective assets account. आता ऍसेट्स कोणत्या कोणत्या सोडून द्यायचे त्याच्यामध्ये, कॅश ऑब्लिक बँक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे याच्यामध्ये लॉस असतो पहा संपूर्णपणे. लॉस सेल होत नाही, लॉसला व्हॅल्यू आहे पण एक्सचेंज व्हॅल्यू नाहीये. जशी फिक्टिशियस ऍसेटची डेफिनेशन होते, द ऍसेट्स which is intangible in nature, it has value but it haven't any exchange value. त्याला व्हॅल्यू आहे पण एक्सचेंज व्हॅल्यू नाहीये. ओके, म्हणून हे ऍसेट सोडून बाकीचे ऍसेट आपल्याला पाठवायचे. 2 नंबरला काय करायचं आपल्याला, लायबिलिटीज ट्रान्सफर करायचे. काय ट्रान्सफर करायचे? लायबिलिटीज. आता लायबिलिटी साइडला बॅलन्स म्हणजे लायबिलिटीजच्या आयटमला बॅलन्स असतो क्रेडिट, त्याला बंद करण्यासाठी द्यावा लागेल डेबिट. मग ट्रान्सफर ऑफ ऍसेट्स, ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज, ट्रान्सफर ऑफ आउटसाइडर्स लायबिलिटी म्हणा, आउटसाइडर्स लायबिलिटीज. म्हणजे आता तुम्हाला समजण्यासाठी इथं थोडक्यात येतो परत एकदा. एक्सेप्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंट ऑब्लिक पार्टनर्स लोन अकाउंट. त्याच्यानंतर जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड एटसेट्रा ऍसेट्स जाणार नाही, म्हणजे अक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर करणार नाही. बाकी सर्व पार्ट आपण लायबिलिटीचा तो रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार. मग जर्नल एंट्री याची काय देणार आपण, रिस्पेक्टिव्ह लायबिलिटीज अकाउंट डेबिट, रिस्पेक्टिव्ह लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट. सॉरी, एक पॉइंट याच्यामध्ये राहिला. रिस्पेक्टिव्ह ऍसेट जेवढे ट्रान्सफर करणार आहोत ना, त्या ग्रॉस व्हॅल्यू वरती ट्रान्सफर करायचे. म्हणजे फुल व्हॅल्यू जेवढी दिलेली, आरडीडी मायनस न करता त्याची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढ्या व्हॅल्यू वरती आपल्याला पाठवायचं आहे. डेप्रिसिएशन दिलं असेल तर त्याची नेट व्हॅल्यू घ्यायची नाही, त्याची फुल व्हॅल्यू पाठवायची. कारण त्याच्या प्रोव्हिजन्स आहेत, डेप्रिसिएशन मायनस करणं, आरडीडी मायनस करणं, बॅड डेब्ट्स मायनस करणं, ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ऍसेट वरच्या, ह्या प्रोव्हिजनची एंट्री सेपरेट करायची. म्हणजेच थर्ड एंट्री जी बघायची आपल्याला, ट्रान्सफर ऑफ प्रोव्हिजन्स ऑन ऍसेट्स, ट्रान्सफर ऑफ प्रोव्हिजन्स
प्रोव्हिजन्स ऑन ऍसेट्स. ओके, ज्या ऍसेट वरच्या प्रोव्हिजन्स आहेत त्या आपल्याला ट्रान्सफर करायचे. मग याच्यामध्ये एक एक पाहत बसण्यापेक्षा म्हणजे आरटीडी, बॅड डेब्ट्स, त्यानंतर डेप्रिसिएशन एटसेट्रा पाहत बसण्यापेक्षा डायरेक्टली करतो मी एंट्री प्रोव्हिजन ऑन ऍसेट्स अकाउंट डेबिट. म्हणजे जी प्रोव्हिजन दिली असेल ती घ्या. प्रोव्हिजन ऑन ऍसेट्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट म्हणजे सेम लायबिलिटी ट्रान्सफर सारखीच होणार. लायबिलिटीच्या खाली प्रोव्हिजन्स आपल्या तिथे येणार आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, जर त्यांच्याकडे अक्युमुलेटेड प्रॉफिट असेल तर, म्हणजे अक्युमुलेटेड प्रॉफिट आणि अक्युमुलेटेड लॉस जर आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल तर तो पण आपल्याला एंट्री ट्रान्सफर करून घ्यावा लागेल. ओके, मग या एक एक पार्ट मध्ये ट्रान्सफर करत असताना ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट ऑब्लिक रिझर्व म्हणजे चौथी एंट्री आपण कशासाठी पाहणार, ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट ऑब्लिक रिझर्व. ते रिझर्व आपल्याला ट्रान्सफर करावे लागतील त्याच्यावरचे. ओके, मग आता अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा रिझर्व हा पुन्हा एकदा मला लायबिलिटी साइडचा जनरल रिझर्व वगैरे याला आला डेबिट बॅलन्स. आता अक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे काय, जो पार्टनरनी दरवर्षी त्यांच्या प्रॉफिट मधला पार्ट कमी घेतला आणि काही पार्ट त्यांनी सेव्ह केला पार्टनरशिप फॉर्म साठी, फ्युचर कॉन्टिंजन्सीज साठी. मग याच्यावरती बंद करताना अधिकार कोणाचा राहणार, पार्टनरचा राहणार. मग ते पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकणार. जर्नल एंट्री याची जनरल रिझर्व अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जसे अक्युमुलेटेड लॉस होता, प्रॉफिट होता, तसंच लॉस म्हणजे इथलं जे अकाउंट आपण सोडलं होतं, जे सस्पेन्स अकाउंट सोडलं होतं, ज्या फिक्टिशियस ऍसेट सोडले, पहा कॅश आणि बँक सोडून बाकीच्या जेवढ्या ऍसेट आपण सोडल्या होत्या ह्या पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायच्या. सेम रूल ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथला ऍप्लिकेबल होतो. सेम रूल कुठे ऍप्लिकेबल होतो, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ. ऍडमिशन मध्ये मी तुम्हाला जो 7th आणि 8th क्वेश्चन सांगितलं होतं त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट दिलं, म्हणजे हा अक्युमुलेटेड लॉस होता. आय थिंक 12,000 त्याची अमाऊंट दिली असेल आणि ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून दिलं. म्हणजे हा अक्युमुलेटेड लॉस तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठीची एंट्री आपण बघतोय. 5th नंबरची एंट्री ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉस. अक्युमुलेटेड लॉस जो आहे तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटलला. मग जर्नल एंट्री याच्या रिव्हर्स येणार, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू अक्युमुलेटेड लॉस किंवा प्रॉफिट अँड लॉस ऑब्लिक ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. हे दोन नावं का देतोय तुम्हाला, कारण एक्झामला विचारण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. एक्झामला विचारण्याचे याच्यामध्ये मॅक्झिमम चान्सेस आहेत. इथंच तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये हे झाले 5 एंट्रीज ट्रान्सफर स्टेजच्या. या 5च एंट्रीज येणार. कोणत्या कोणत्या एंट्रीज पाहिल्या ट्रान्सफर स्टेज मध्ये? पहिली एंट्री पाहिली आपण ट्रान्सफर ऑफ ऍसेट्स, transfer of assets to realization account, realization account debit to respect to assets account except cash oblique bank oblique profit and loss account oblique advertisement suspense account oblique fictitious assets. त्याच्यानंतर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू रिस्पेक्ट टू ऍसेट्स अकाउंट. हे पहिलं ग्रॉस व्हॅल्यू वरती घ्यायचंय, त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं प्रोव्हिजन्स मायनस करायचे नाही. ट्रान्सफर ऑफ आउटसाइडर्स लायबिलिटी एक्सेप्ट ओके पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स लोन अकाउंट, जनरल रिझर्व म्हणजे अक्युमुलेटेड प्रॉफिट सोडून रिस्पेक्टिव्ह लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. याच्यामधून पण जर क्रेडिटर वरती डिस्काउंट दिला असेल, क्रेडिटर वरती डिस्काउंट दिला असेल तर प्रोव्हिजन ऑन ऍसेट झाली. काय झाली? प्रोव्हिजन ऑन लायबिलिटी झाली. मग याच्या इनव्हर्स प्रोव्हिजन ऑन लायबिलिटीची एंट्री येणार. याच्या इनव्हर्स प्रोव्हिजन ऑन ऍसेटची एंट्री काय आली? प्रोव्हिजन ऑन ऍसेट्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आणि याच्या इनव्हर्स लायबिलिटीची काय येणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन ऑन लायबिलिटीज अकाउंट. म्हणजे जर क्वेश्चन मध्ये क्रेडिटर लेस
डिस्काउंट केला असेल तर क्रेडिटरची फुल व्हॅल्यू क्रेडिटला पाठवा रिअलायझेशनच्या, आणि जी 200 रुपये मायनस केलेली आहे ती आपण डेबिटला घ्या. 200 असेल, 100 असेल, 300 असेल. मे बी एक्झामला या बोर्ड एक्झामला 200चा आकडा पडण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत. ओके, रेकॉर्ड करून घ्या याच्यामध्ये. चला इथपर्यंत झालं, हे समजलं. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉस ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ऑब्लिक ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. ही स्टेज केली म्हणजे काय केलं आपण, तर या स्टेज मध्ये संपूर्ण अकाउंट्स आपण क्लोज करून टाकलेले आहेत. आता हे क्लोज झाल्यानंतर अकाउंट इथून पुढे जी नावं आहेत ती 5 अकाउंटचीच नावं घ्यायची आपल्याला. ह्या 5 अकाउंटच्याच नावांमध्ये आपल्याला चालायचंय, याच्या व्यतिरिक्त कोणतंही नाव घ्यायचं नाही. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही अकाउंटचं नाव घ्यायचं नाही. आता इथून पुढे जे 5 अकाउंट येतील ते याच 5 अकाउंटची नाव आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागतील रिझर्वेशन स्टेज मध्ये. मग आता जाऊया स्टेज नंबर 2 कडे. स्टेज नंबर 1 संपली, आता स्टेज नंबर 2 कडे. ओके, आपण टिक मार्क करून ठेवूयात. स्टेज नंबर 1 संपली त्याला. ओके, हे संपली स्टेज. 3 स्टेज मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे डिझोल्युशनचा. पहिली स्टेज ट्रान्सफर ही पाहून घेतली. आता दुसरी स्टेज जी आहे आपली की रिअलायझेशन. रिअलायझेशन म्हणजे ऍसेट सेल करा, नाहीतर एखाद्या पार्टनरला द्या, पण ऍसेट बिझनेस मधून काढा आणि लायबिलिटी पेड करा. जर एखाद्या पार्टनरने ऍसेट घेतले असेल तर त्याच्या कॅपिटल मधून मायनस करा, नाहीतर त्याला घरून पैसे आणायला लावा, त्याच्याकडून पैसे घ्या जर लायबिलिटी द्यायची राहिली असेल तर, आणि ती लायबिलिटी पेड करून टाका. जर एखाद्या पार्टनरनी लायबिलिटी दिली असेल तर पहिल्यांदा तो स्वतःहून देईल आणि नंतर पार्टनरशिप फॉर्म कडून तो लायबिलिटी घेईल, कारण त्याच्या ओळखीने तो कमी जास्त मध्ये फायदा करून घेत असतात पार्टनर्स. जास्त किमतीचे ऍसेट कमी किमतीला घेणं. ज्या लायबिलिटी जर सपोज 20,000 असेल तर समोरच्याला बोलणं की आम्ही फॉर्म बंद करतोय, 20,000च्या ठिकाणी मी तुला 18,000 देईल, 15,000 देईल, पण तो फॉर्म कडून घेताना किती घेणार, तो पूर्णपणे त्याचा फायदा. तो नंतरच झाला, आपल्याला फॉर्मची बघायची. फॉर्मनी देताना कितीला घेतली, म्हणजे फॉर्म कडून घेतानाच कितीला घेतली लायबिलिटी ते बघा तुम्ही. ओके, तर दुसरी स्टेज आहे रिअलायझेशन ऑब्लिक ट्रान्सफर स्टेज. रिअलायझेशन ऑब्लिक डिस्पोजल स्टेज, सॉरी, रिअलायझेशन ऑब्लिक डिस्पोजल स्टेज. आता रिअलायझेशन ऑब्लिक डिस्पोजल स्टेज मध्ये assets realized म्हणजे सोल्ड आउट. assets realized, ऍसेट जर रिअलाइज केली असेल म्हणजे सेल केली असेल तर त्यासाठी जर्नल एंट्री काय येणार, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. किंवा जर चेक मिळाला असेल तर डेबिट द रिसिव्हर, बँक इज द रिसिव्हर, म्हणून जर्नल एंट्री काय येणार आपली, बँक अकाउंट डेबिट, कॅश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट, कैश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट टू क्रेडिट व्हॉट गोज आउट, ऍसेट्स गोज आउट. पण इथं ऍसेटचं नाव घ्यायचं नाही, कारण स्टेज नंबर 1 मध्ये आपण सर्व ऍसेट्स क्लोज केलेत. इथं जे नाव घ्यायचं कोणतं तरी अकाउंट, म्हणजे ह्या 4 अकाउंटला सोडून पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स करंट, पार्टनर्स लोन आणि कॅश ऑब्लिक बँक, ह्या 4 अकाउंटला सोडून जर नवीन कोणतं अकाउंट येत असेल तर प्रत्येक अकाउंटला एकच नाव घ्यायचंय, रिअलायझेशन अकाउंट. ओके, मग कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, आता याच्यामध्ये ज्या कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट जे घ्यायचे हे 3 व्हॅल्यू दिले असतील. पहिल्यांदा ऍग्रीड व्हॅल्यू घ्या, ऍग्रीड व्हॅल्यू दिली नसेल तर मार्केट व्हॅल्यू घ्या, आणि मार्केट व्हॅल्यू दिली नसेल तर मग बुक व्हॅल्यू घ्या. म्हणजे मार्केट व्हॅल्यूलाच तुम्ही NRV पण म्हणतात. NRV म्हणून जर दिले एक्झामला तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजता आलं पाहिजे किती मार्केट व्हॅल्यू दिलेली.
जर दोन व्हॅल्यू दिले, ऍग्रीड व्हॅल्यू दिली आणि नेट रिअलायझेबल व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू दिलेली, पहिल्यांदा ऍग्रीड व्हॅल्यू घ्या. जर ऍग्रीड व्हॅल्यू दिली नाही तर मार्केट व्हॅल्यू घ्या किंवा नेट रिअलायझेबल व्हॅल्यू घ्या. आणि जर दोन्ही व्हॅल्यू दिल्या नाहीत म्हणजे खाली ऍडजस्टमेंट मध्ये काहीच सांगितलं नाही तर बुक व्हॅल्यू घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 1 मध्ये क्रेडिटरच्या बाबतीत सायलेंट होते तर आपण तशीच बुक व्हॅल्यू त्याची घेतली होती. याच्यानंतर दुसरी एंट्री आहे, इफ एनी ऍसेट्स टेकन ओव्हर बाय पार्टनर, इफ एनी ऍसेट्स टेकन ओव्हर बाय पार्टनर. एखाद्या पार्टनरनी जर एखादी ऍसेट घेतली असेल तर जर्नल एंट्री काय येणार त्याची, तर त्याच्यासाठीची जर्नल एंट्री आपल्याला करावी लागेल रिस्पेक्टिव्ह पार्टनर्स अकाउंट डेबिट, रिस्पेक्टिव्ह ज्या पार्टनरने ऍसेट घेतली. कारण डेबिट द रिसिव्हर, पार्टनर इज द रिसिव्हर, म्हणून जर्नल एंट्री पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, जो रिस्पेक्टिव्ह असेल तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. टू क्रेडिट व्हॉट गोज आउट, ऍसेट्स गोज आउट. पुन्हा तिथंच ऍसेटचं नाव घ्यायचं नाही, मग त्याच्या ठिकाणी कोणतं नाव द्यायचं आपल्याला, रिअलायझेशन अकाउंट. कोणतं नाव द्यायचं आपल्याला, रिअलायझेशन अकाउंट. ओके, ही एंट्री आपल्याला पास करावी लागेल. आता हे झालं ऍसेटच्या बाबतीत. तसंच बघूयात आपण लायबिलिटीच्या बाबतीत. ओके, लायबिलिटी पेड बाय फर्म, फर्मनी पेड केली लायबिलिटी. ओके, लायबिलिटी कोणी पेड केली, फर्मनी. जर्नल एंट्री लायबिलिटी दिली, डेबिट द रिसिव्हर, तो लायबिलिटी होल्डर इज द रिसिव्हर. म्हणजे रिस्पेक्टिव्ह लायबिलिटी टू कॅश ऑब्लिक बँक, कॅश चालली ना, ही एंट्री यायला पाहिजे होती. पण आता लायबिलिटीचं नाव घेऊ शकत नाही कारण फर्स्ट स्टेपलाच आपण लायबिलिटी काय केलेली आहे, क्लोज केलेली आहे. म्हणून रिस्पेक्टिव्ह, ओके सॉरी, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता जर शॉर्टकट यूज करायचा असेल तर ही एंट्री पुढे पुढे येणार, त्याला ऑब्लिक मध्ये टाकू शकतो. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय फर्म, रिअलायझेशन एक्सपेन्सेस ऑब्लिक अदर पार्टचं एक्सपेंडिचर जर काही पेड केलं असेल फर्मनी, किंवा अनरेकॉर्डेड लायबिलिटी पेड बाय फर्म, अनरेकॉर्डेड लायबिलिटी पेड बाय फर्म. ह्या 3 केस मध्ये हीच एंट्री येते. या 3 केस मध्ये, याच्या पुढची स्टेज येते, 3 स्टेज झाल्यानंतर अनरेकॉर्डेडची स्टेज येते. पण ह्या 3 केस मध्ये हीच एंट्री येणार. ही जी एंट्री आहे अनरेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड ऍसेट्स, मग त्याच्यामध्ये गुडविल पण आली. त्याच्यामध्ये कोणती आली, गुडविल पण आली. अनरेकॉर्डेड ऍसेट सेल केले असतील, दुसरी तिसरी कोणतीच एंट्री येणार नाही, हीच एंट्री त्याला पण येणार आहे. म्हणजे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. मी काय म्हणले, 5 अकाउंट मध्येच खेळायचं आपल्याला, याच्यामध्येच रिपीट होणार आहे ट्रान्झॅक्शन्स. ओके, त्याच्यानंतर चौथा पार्ट जो आहे, हा चौथा पार्ट आपल्याला बघायचा, लायबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर्स, लायबिलिटी पेड बाय पार्टनर म्हणूया, पेड बाय पार्टनर. आता तो एवढा चांगल्या मनाचा आहे का त्यांनी स्वतःहून लायबिलिटी दिली, फॉर्म कडून घेणार नाही. तो फॉर्म कडून घेणार, आधी देणार स्वतः, नंतर घेणार कोणाकडून, फॉर्म कडून. मग आपल्याला जी एंट्री करायची ती फॉर्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने करायची, पार्टनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही. रिसिव्ह कोणी केली, लायबिलिटी होल्डरने रिसिव्ह केली. गिव्ह कोणी केली, पार्टनरने केली. मग डेबिट द रिसिव्हर, लायबिलिटी होल्डर इज द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, पार्टनर इज द गिव्हर. पण याच्यामध्ये लायबिलिटी अकाउंट बंद केले आणि लायबिलिटी साठी कोणतं नाव आहे आपल्याकडे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हीच एंट्री करावी लागेल याच्यामध्ये, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ज्या पार्टनरनी घेतलेले आहे. आता ही एंट्री अजून कोणाला येऊ शकते, कमिशन टू पार्टनर. म्हणजे एखाद्या पार्टनरनी जबाबदारी घेतली होती की मी हे ऍसेट विकून देईल पण मला कमिशन द्या, मग हीच एंट्री कशाला येणार, कमिशन टू पार्टनर. पार्टनरला जे कमिशन द्यायचंय त्याच्यामध्ये पण हीच एंट्री येणार. ओके, याच्यानंतर 5th पॉइंट आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. ओके, आता याच्यामधले
8 एंट्रीज झालेले आहेत. रिअलायझेशन एक्सपेन्सेस झाले. कंटिन्यू फॉर पेमेंट ऑफ पार्टनर्स. आता याच्यामध्ये पेमेंट ऑफ पार्टनर्स लोन केले, ही शेवटची राहील. पेमेंट ऑफ पार्टनर्स लोन. आता पार्टनरचं लोन अकाउंट आहे का आपल्याकडे? आहे. मग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, ही एंट्री आपल्याला याच्यात करावी लागेल. पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ह्या झाल्या एंट्रीज डिस्पोजल किंवा रिअलायझेशन स्टेजच्या. म्हणजे आपण किती स्टेज बघितलेले आहे याच्यामध्ये? 2 स्टेज. आता जी लास्ट स्टेज आहे डिस्ट्रीब्युशन स्टेज, याच्यामध्ये रिअलायझेशनचा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करून देणं, पार्टनर्स करंट अकाउंट कॅपिटलला पाठवणं, पार्टनर्सचं जे काही बॅलन्स असेल कॅपिटलचा तो कॅशला पाठवणं, याच्या एंट्रीज बघायचे. म्हणजे रिअलायझेशनचा प्रॉफिट ट्रान्सफर करायचा किंवा लॉस. रिअलायझेशनला प्रॉफिटच येईल असं गॅरंटी नाहीये, लॉस पण येऊ शकतो. रिमेनिंग पार्ट आपण उद्याला बघूया. ओके, म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये ते अपलोड होईल, त्यावेळेस तो पार्ट बघू शकतो.